खूप मोठी मेहरबानी केल्याचा दावा जे सध्याचे राज्यकर्ते करतात त्यांचा धिक्कार तर आम्हाला करावाच लागेल। यांनी पुन्हा एकदा असंच कोकणवासियांना फसवायचं, टोलाटोली करायचा प्रयत्न केला तर मात्र आता कोकणवासी गप्प बसणार नाही। बदलत्या वातावरणामुळे खूप मोठा फटका पडतो आणि त्यांचं पूर्ण वर्षाचं अर्थकारण हे पूर्णपणे संपुष्टात येतं। सातत्याने मदतीची विनंती केली परंतु त्यांना कोणतीही तशा पद्धतीचं सहकार्य न करता त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली गेली। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड ते पालघर या पाचही जिल्ह्यातील कोकणवासियांची आर्त हाक ही घेऊन आम्ही माननीय राजू शेट्टी साहेब असतील, भाई जगताप साहेब असतील, आम्ही सगळेच शेतकऱ्यांचे नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मिळून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वर्षा बंगल्यावर जायचा निर्धार केलेला आहे। मागील 2 वर्षापासून कोकणवासीय आंबा काजू उत्पादक जे आहेत त्यांची अवस्था खूप दयनीय झालेली आहे। सातत्याने होणारा अवकाळी पाऊस म्हणजे एप्रिल पासून मार्च पासून पावसाळ्याला सुरुवात होते ते जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि त्यानंतर पाऊस जातो तो येते, नंतर मग सप्टेंबर ऑक्टोबरला पाऊस येतो। केवळ आणि केवळ आंबा काजू ह्या उत्पादनावर ज्यांचे कुटुंब अवलंबून आहेत, ज्यांचा चरितार्थ अवलंबून आहे, अशा कोकणवासियांना ह्या बदलत्या क्लायमेटमुळे, बदलत्या वातावरणामुळे खूप मोठा फटका पडतो आणि त्यांचं पूर्ण वर्षाचं अर्थकारण हे पूर्णपणे संपुष्टात येतं। घरातले लग्न कार्य असतील, घरात दुरुस्ती असेल, बांधणी असेल, हे केवळ आणि केवळ ह्या बागायतीच्या उत्पादनावर ते अवलंबून असतात। तेच उत्पादन ह्या अवकाळी पावसामुळे किंवा वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त होत असल्यामुळे आज हा कोकणातील आंबा काजू बागायतदार उद्ध्वस्त झालेला आहे आणि या कोकणातल्या उद्ध्वस्त झालेल्या आंबा काजू बागायतदारांना शासनाने मदतीचा हात द्यावा ही अत्यंत प्रामाणिक विनंती घेऊन दरवर्षी कोकणवासी तशी मागणी करतात परंतु त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जातात। या वर्षीचं मात्र कोकणातील आंबा काजू उत्पादक जे आहेत त्यांच्या जोडीला माननीय राजू शेट्टी साहेबांसहित इतर सर्व विरोधी पक्षाचे आणि लोकांच्या, शेतकऱ्यांच्या चळवळीतले नेते त्यांच्या मदतीला धावून आले असल्यामुळे आता कोकणातला हा बागायतदार जागृत झालेला आहे आणि थेट त्यांनी सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, पालघर असेल या ठिकाणी सुद्धा तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना, कृषी अधिकाऱ्यांना भेटून सातत्याने मदतीची विनंती केली परंतु त्यांना कोणतीही तशा पद्धतीचं सहकार्य न करता त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली गेली आणि म्हणून आता कोकणवासी प्रथमच एक मोठ्या संख्येने आता मुंबईवर येऊन धडकणार आहे आणि ह्या कोकणवासियांच्या न्याय मागणीसाठी खास करून मुंबईचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि चाकरमानी मुंबईकरांचा त्यांना आधार देण्यासाठी जी विरोधी पक्षातील मंडळी, आज राजकीय मंडळी, सामाजिक मंडळी पुढे झालेली आहेत त्यांचा आम्ही कोकणवासी मनापासून आभार व्यक्त करतो। पण कोणत्या परिस्थितीमध्ये आजच्या बैठकीमध्ये जर सन्माननीय तोडगा निघाला नाही, कारण कोकणवासियांची नेहमी धूळफेक केली जाते, क्रूर चेष्टा केली जाते। फक्त एका कलमाला 220 रुपये देऊन खूप मोठी मेहरबानी केल्याचा दावा जे सध्याचे राज्यकर्ते करतात त्यांचा धिक्कार तर आम्हाला करावाच लागेल। परंतु तरी सुद्धा आज महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार कृषी मंत्र्यांनी जी बैठक घेतलेली आहे त्या बैठकीला आम्ही सर्वजण जाऊच, पण त्यामध्ये जर पुनश्च एकदा कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न झाला तर शुक्रवार 15 मेला हा संपूर्ण कोकणवासी आणि त्यांच्याबरोबर उभा राहिलेला हा संपूर्ण विचार मंच मजबूतीने गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या जवळ जमेल आणि तिथून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर मार्चिंग होईल, तिथपर्यंत आम्ही जाऊ। पण आमची आर्त हाक जी आहे, आमची विनवणी आहे ती आम्ही त्यांच्या समोर सांगू आणि जर हा आता सरकार यांनी पुन्हा एकदा असंच कोकणवासियांना फसवायचं, टोलाटोली करायचा प्रयत्न केला तर मात्र आता कोकणवासी गप्प बसणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या न्याय मागणीसाठी मुंबईतले हे सगळे रस्ते बंद करण्याची ताकद कोकणवासियांमध्ये आहे हे त्यांनी सरकारने लक्षात ठेवावं। आणि म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेतून सुद्धा
संपूर्ण कोकणवासियांना आणि राज्यकर्त्यांना मी विनंती करू इच्छितो की आजपर्यंत कोकण हा संस्कृती प्रधान राहिलेला भाग आहे. त्याने कोणताही अतिरेक आजपर्यंत केलेला नाही. पण आज आमच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. आमच्या भावी पिढीच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. ती भावी पिढी जगवायची असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. याचे जाण तुम्ही ठेवा आणि कोकणवासियांना उपेक्षित ठेवू नका, हीच विनंती आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.